अकोला नवनाथ महाराज मूर्ती विटंबना कठोर कारवाईची मागणी। शेगाव तालुक्यातील हिंगणा वैद्यनाथ येथे आद्यसंत नवनाथ महाराजांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत। युवाना संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून संस्थापक अध्यक्ष राहुल कैलास इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। दोषींना तातडीने शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत, श्रद्धास्थान व प्रेरणास्थान असलेल्या पूजनीय नवनाथ महाराजांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी केलेली विटंबना ही घटना अत्यंत निंदनीय, संतापजनक व संपूर्ण हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी ठरली आहे। या घटनेविरोधात सकल हिंदू समाज व नाथ समाजामध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून श्रद्धेचा हुंकार उमटला आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही। याची पूर्णपणे शासनाला दक्षता घ्यायलाच पाहिजे, करणार पाहिजे। नवरात्रांचे समस्त मानव जातीकरिता मोलाचे योगदान आहे अशा आदर्श निष्ठा आणि महाराजांच्या मूर्तींची विटंबना झालेली आहे। त्या मूर्तीच्या विटंबनेच्या निषेधार्थ अकोला महानगरातून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। सकल हिंदू समाज व युवानाथ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या मोर्चाचे नियोजन केलेले आहे। तसेच सर्व हिंदू संघटना, तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सर्व हिंदू संघटनांनी या निषेध मोर्चात सहभागी झालेले आहे। सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व त्याला त्याची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घेऊन लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही नाथ समाजाच्या वतीने व सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे। गोरक्षनाथ महाराज की जय। बुलढाणा जिल्हा शेगाव तालुक्यातील हिंगणा वैद्यनाथ या गावात घडलेला प्रकार हा अतिशय संतापजनक आहे। त्यामुळे संपूर्ण हिंदू समाज आक्रोशित झालेला आहे। ही घटना अतिशय भयंकर घटना आहे आणि ही कोण्या माथे फिरवून केलेली घटना नाही। ही एका थंड डोक्यानं नवनाथ महाराजांच्या 9च्या 9 मूर्त्या त्यांनी विडंबित केल्या, त्या मूर्त्या तोडल्या। हा अतिशय भयंकर प्रकार आहे। या प्रकाराविरुद्ध सर्व हिंदू समाज आक्रोशित झालेला आहे आणि त्या माथेफिरीला शोधून त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। मी तर म्हणतो त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्याशिवाय हा हिंदू समाज शांत होणार नाही। हिंदू समाज सहिष्णू आहे म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रात, विदर्भात वातावरण शांत आहे। हे जर इतर समाजात झालं असतं तर आतापर्यंत गावामध्ये दंगली पेटल्या असत्या। म्हणून हिंदू समाजाच्या सहिष्णुतेचा विचार करून प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे आणि त्या माथेफिरूला थंड डोक्याने योजनेने केलेल्या या व्यक्तीवर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मी सर्व हिंदू समाजातर्फे, सनातन हिंदू धर्मातर्फे मागणी करतो। गोरक्षनाथ